आपल्या समोर येते शरयू दाते. तुझी सावळी काया का कष्टविशी तुझी सावळी काया नीज रे नीज शिवराया गुणी बाळसा जागसी का रे वाया. आजोबा कसं वाटलं गाणं? फार सुरेख. धन्यवाद. शिवनेरी किल्ला पाहिलात? नाही. ज्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या मातोश्री जिजाऊ साहेब यांनी अशीच अंगे गीतं त्यांना त्यावेळी गायली, त्याचा साक्षात अनुभव हे गीत गात तुम्ही गात असताना आणि आम्ही ऐकत असताना हा आम्हाला येत असतो. आणि असं वाटतं की ही गीत ज्यांनी रचलंय, ज्यांनी हे लिहिलं ते राम गणेश गडकरी हे स्वतः जणू शिवनेरीच्या किल्ल्याच्या तटबुरुजावरनं हिंडतायत फिरतायत. वेळ संध्याकाळची आहे आणि असेच ते फिरत 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 जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या दालनामध्ये येत आहेत. रातकेळी किरकिरायला लागलेले आहेत, अंधार पडत चाललाय आणि अशाच वेळेला हळूच शिवाजी राजांना पाळण्यामध्ये झोपवून जिजाऊ साहेब त्या पाळण्याची दोरी ओढतायत आणि म्हणतायत, गुणी बाळ असा जागसी कारे वाया. खरं त्यांना असं म्हणायचंय, शिवबा झोपू नकोसच, जागाच राहा. पण आत्ता तू लहान आहेस, आत्ता यावेळेला तुला झोप आली पाहिजे, कारण पुढच्या सगळ्या जीवनातला तुझा कालखंड जो जाणार आहे ना तो जागतेपणीच जाणार आहे. तर आत्ताच झोपून घे, लहान आहेस, आत्ताच झोपून घे. असा जणू त्या गीताचा अर्थ असावा नाही. तुम्हाला स्वतःला ते गीत आवडलं असेल, नक्कीच आवडलंय. हे गीत ज्यांनी लिहिलं ते म्हणजे मराठी भाषेचे मी त्यांना गडकरीच समजतो. त्यांचं नावही गडकरीच, पण किल्लेदार जसा असावा तसं त्यांच्या नावामध्ये आणि त्यांच्या कर्तृत्वामध्ये पण दिमाग होता. छान, फार छान. राहुल दादा खूप सुंदर दिसतेस आणि खूप सुंदर गायलीस. आणि हे गाणं खूप अवघड आहे, त्याची चाल खूप अवघड आहे आणि सटल जागा आहेत त्याच्यामध्ये ज्या खूप अवघड आहेत पेलायला, पण तू खूप चांगला प्रयत्न केलास. फक्त थोडंसं सुरांना जप बाळा. ऑल द बेस्ट. शरयू, पुन्हा एक अवघड गाणं, प्रयत्न स्तुत्य होता, छान गायलीस आणि इतकं सुंदर बाबासाहेबांनी बोलल्यानंतर मला वाटत नाही की मी काही बोलावं. खूप छान, व्हेरी गुड, कीप इट अप. धन्यवाद.